शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. निप्पाणीतील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात श्रावणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निप्पाणी येथील पुरातन महादेव मंदिरातील श्री महादेव जप मंडळ, निलांबिका महिला बळ महादेव गल्लीतर्फे श्रावण महिन्याच्या औचित्य साधून येथील पुरातन महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 23वा जपनाम सोहळ्यावर श्री बसव मल्लिकार्जुन महास्वामीजी, श्री मुरगेंद्र मठ विरक्त मठ यांच्या सानिध्यात प्रारंभ झाला. जपनाम कार्यक्रमात दररोज पहाटे 5:45 ते 6 वाजेपर्यंत नमनांजली, 6 ते 7 पर्यंत सामूहिक जपनाम, 7 ते 7:10 वचन, सकाळी 7:10 ते 7:20 पर्यंत आरती व भक्तिगीतांचा कार्यक्रम हे नित्य कार्यक्रम होत आहेत. या जपनाम सोहळा महिनाभर चालणार आहे. शुक्रवारी दिनांक 28 रोजी दुपारी 4 ते 6 पर्यंत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. रविवारी 16 रोजी सायंकाळी जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ निडसुशी यांच्या सानिध्यात स्वामीजींचे प्रवचन होणार आहे. बुधवारी दिनांक 9 रोजी श्रावण समाप्ती होणार आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवसापासूनच मंदिर परिसरामध्ये ओम नमः शिवाय आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून परिसरातील हजारो भाविक आणि धार्मिक उत्सवात सहभागी होत आहेत. जपनाम या सोहळ्यामुळे शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. नामजपामध्ये सहभागी होण्यासाठी महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे. महिनाभर हा नामजप सोहळा अखंडपणे सुरू राहणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केलं आहे. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, गणेश खडेद, रवींद्र कोटेवाले, बाबू कागले, शिवकांत चंद्रकोडे, इरण्णा शिरगावे, महादेव पाटील, गणपती पाटील, राजू गुणके, बाळकृष्ण वशीदार, संजय मोळवाडे, बसवराज पाटील, बाबासाहेब चंद्रकोडे, रवींद्र चंद्रकोडे, विजय चंद्रकोडे यांच्यासह भरपूर भाविक, महिला, मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित आहेत. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा.